नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ प्लॅनिंग पाहिलं होतं. यामध्ये अकॉर्डिंग टू नेचर आणि अकॉर्डिंग टू यूज या पद्धतीनं 2 प्रकारे एकूण 7 टाइप्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण डिसिजन मेकिंग या घटकाविषयी शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डिसिजन मेकिंग यातला पहिला घटक आहे कन्सेप्ट. इन सायकोलॉजी, डिसिजन मेकिंग इज regarded as the cognitive process resulting in the selection of a belief or a course of action among several possible alternatives option. तर बघा, डिसिजन मेकिंग म्हणजे यामध्ये आपणास असं म्हणता येईल की कॉग्निटिव्ह म्हणजे याचा अर्थ होतो मराठीमध्ये संज्ञात्मक, ज्ञानाने आकलनीय. तेव्हा डिसिजन मेकिंग ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेव्हरल म्हणजे अनेक पॉसिबल अल्टरनेटिव्हजपैकी आपण एक ॲक्शनवरती ठाम राहतो. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक पर्यायापैकी योग्य पर्याय निवडणे म्हणजेच डिसिजन मेकिंग होय. हा त्याचा ढोबळमानाने अर्थ आहे. मग आपल्यासमोर 2 डेफिनेशन आहेत. याचाही अर्थ पाहू. पहिली आहे फिलिप कोटलर यांची. अ डिसिजन मे बी डिफाईन्ड ॲज अ कॉन्शियस चॉईस अमॉंग अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ॲक्शन. जे आपणास कृती करायची आहे त्या कृतीमध्ये एक चॉईस आहे, आपणास अल्टरनेटिव्ह चॉईस आहे. हे फिलिप कोटलर यांचं मत आहे. तर पीटर यांचं मत आहे व्हॉट एव्हर अ मॅनेजर डज ही डज थ्रू मेकिंग डिसिजन. जो काही मॅनेजर करत असतो तो घेतलेल्या निर्णय क्षमतेनुसारच करत असतो. मग तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की सर्वसाधारणपणे डिसिजन मेकिंग म्हणजे एक निर्णय घेणे होय. यानंतरचा पुढचा भाग पाहू. प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये केवळ निर्णय घेऊन चालत नाही, तर त्याला त्या यशाच्या शिखराकडं नेण्यासाठी तो प्लॅनसुद्धा तयार करावा लागतो. मग तो प्लॅन तयार करत असताना त्याचे टप्पे काय आहेत, तो निर्णय घेत असताना त्याचे टप्पे काय आहेत, कशा पद्धतीने घेतलं जातं, हे आज आपण पाहू. यातला पहिला घटक आहे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स. सर्वात प्रथम समस्येची जाणीव करून घ्यावी लागते. एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असू शकते आणि एकसारखीच समस्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये असावी असं काहीच नसतं. प्रत्येकाला वेगवेगळी समस्या असू शकते. मग ती समस्या अगोदर आपणास शोधावी लागते. यामध्ये असं म्हणता येईल आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम मीन्स रिकग्निशन ऑफ प्रॉब्लेम्स. Problem arises
ड्यू टू डिफरन्स बिटवीन व्हॉट इज अँड व्हॉट शुड बी. प्रॉब्लेम नेहमी काय आहे आणि काय असायला हवं यामधला फरक आहे. मग हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपणास मूळ तो प्रॉब्लेम काय आहे, समस्या काय आहे याचा उलगडा झाला पाहिजे. उदाहरणार्थ, व्यवसाय संघटना चालवण्यासाठी अपुरे भांडवल असू शकते, हा त्याची समस्या आहे. किंवा अपुरे कर्मचारी, जुने तंत्रज्ञान किंवा अप्रशिक्षित कर्मचारी असाही प्रॉब्लेम असू शकतो. मग सुरुवातीला प्रॉब्लेम आपल्यास शोधावे लागतात. यानंतर डायग्नोजिंग द प्रॉब्लेम्स हा सेकंड पार्ट आहे. यामध्ये असं म्हणता येईल, देअर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड डायग्नोजिंग द प्रॉब्लेम. तर बघा, एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे डायग्नोज करत असतो त्या आजाराला, त्या पेशंटला, त्याच पद्धतीनं आपणास डायग्नोज करावं लागतं. आणि या प्रॉब्लेमला डायग्नोज केल्यानंतर आपणास भविष्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता जास्त प्रबळ आणि चांगली होऊ शकते. यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे कलेक्ट अँड ॲनालिसिस द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. आपण समस्येची जाणीव करून घेतली, निवड करून घेतली, मग आपणास ती समस्या पूर्ण करण्यासाठी किंवा नाहीशी करण्यासाठी आपणास त्यावरील विविध उपाय शोधावे लागतात आणि त्यासाठी विविध माहिती किंवा सामग्री एकत्र करावी लागते. मग असंही म्हणता येईल, दॅट रिक्वायर व्हेरियस लेवल इन्फॉर्मेशन शुड बी कलेक्टेड. मग ते बाय द मॅनेजर असेल किंवा बाय द ओनर असेल. समस्येचं काय करावं लागतं व्यवसाय संघटनेमध्ये आपणास, तर त्याची समस्या दूर करण्यासाठी आपणास वेगवेगळ्या पद्धतीची माहिती गोळा करावीच लागते. त्या माहितीच्या आधारावरच आपण त्याबद्दल अंदाज बांधू शकतो. उदाहरणार्थ, लातूरमध्ये समजा आपणास सिनेमा हॉल तयार करायचा आहे, तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे लातूरमध्ये कुठल्या टाईपचे कस्टमर आहेत. त्यानंतर सिनेमा हॉल कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. तर यामध्ये त्याची माहिती आपणास गोळा करावी लागते. त्याच पद्धतीनं जर समस्या असेल तर समस्येची माहितीसुद्धा आपणास गोळा करावी लागेल. पुढचा चौथा घटक आहे डिस्कवरी ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ॲक्शन. यामध्ये असं म्हणू आपण, क्रिएटिव्ह थिंकिंग इज नेसेसरी. कारण बघा, कुठलीही समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्याकडं दोन किमान तरी पर्याय असतात. एक म्हणजे यस और दुसरा नो. याच पद्धतीनं कुठल्याही जगातल्या गोष्टीवर तोड काढण्यासाठी
कुठले ना कुठले अल्टरनेटिव्ह पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा आपण डिस्कवर केलं पाहिजे, फाइंड केलं पाहिजे किंवा क्रिएटिव्ह थिंकिंगनं काय केलं पाहिजे, त्यावरती मात केली पाहिजे. म्हणून असंही म्हणता येईल, डिस्कवर्स मेनी अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ॲक्शन. इफ देर इज नो अल्टरनेटिव्ज, देर course of action, there is no alternative, there is a need to talking a decision making. यामध्ये पुढचा घटक आहे ॲनलाइज द अल्टरनेटिव्ह. ॲनलायझिंग the alternatives. Some alternatives offer maximum benefit than others. An alternative is compared with other alternatives. काय करावं लागतं, जे आपल्यासमोर अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत त्या पर्यायांना ॲनलाइज करावं लागतं आणि मॅक्झिमम बेनिफिट देणारं जे अल्टरनेटिव्ह आहे त्याची निवड करावी लागते. यासोबतच 6th पॉईंट आहे स्क्रीनिंग द बेस्ट अल्टरनेटिव्ज. The alternatives are available screened in the order of maximum benefit derived from them. Each alternative is evaluated in the risk involved in the implementing. जेव्हा आपण अवेलेबल अल्टरनेटिव्ह स्क्रीन करत असतो आणि त्यातला स्क्रीन करणे म्हणजे 2-3 पर्याय चांगल्या पद्धतीने तपासून पाहणे, चिकित्सक पद्धतीने पाहणे. आणि स्क्रीनिंग म्हणजे निवड करणे. कशाची? तर बेस्ट अल्टरनेटिव्हची. आपण ते अल्टरनेटिव्ह जे बेस्ट आहे ते निवड केली पाहिजे. यानंतर पुढचा घटक आहे सिलेक्शन ऑफ बेस्ट अल्टरनेटिव्ज. निवड केलेली आहे, मात्र आपण त्याचं काय केलेलं नाही, सिलेक्शन केलेलं नाही. सिलेक्शन म्हणजेच एक प्रकारे आपण ती प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी, वापरण्यासाठी आपण निवड केलेली पद्धती होय. डिसिजन मेकर can select the best alternative after careful evaluation. वरच्या काही घटकामध्ये सेम तुम्हाला पॉईंट दिसत आहेत, परंतु यामध्ये डिफरन्स काय आहे? योग्य अल्टरनेटिव्ह पाहणे, वेगवेगळे अल्टरनेटिव्ह तपासून पाहणे, त्यातल्या बेस्ट 2-4 अल्टरनेटिव्हची सिलेक्शन करणे आणि त्यापैकी एक बेस्ट सिलेक्शन करून, स्क्रीनिंग करून केअरफुली काय करावं तर इव्हॅल्युएशन करावं लागतं. या स्टेप्स आहेत. यानंतर नेक्स्ट 8वा पॉईंट आहे यातला कन्वर्जन ऑफ डिसिजन
into action. The future course of action is scheduled on the basis of selected alternatives or decision. यातला पुढची प्रक्रिया म्हणजे कन्वर्जन करावं लागतं. डिसिजन टू इंटू ॲक्शन. डिसिजन इंटू ॲक्शन. त्या निर्णयाचं कृतीमध्ये आपणास रूपांतर करावं लागतं. तेव्हाच व्यवसायाचं भविष्य बनत असतं. या पुढचा घटक इम्प्लिमेंटेशन. आपण कन्वर्जन केल्यानंतर आपल्याला प्रात्यक्षिक अंमलात आणावं लागतं, इम्प्लिमेंट करावं लागतं. आणि मॅनेजर म्हणजेच असं म्हणू आपण, द मॅनेजर हॅज टू इम्प्लिमेंट द डिसिजन टू अचीव डिराइव्ड गोल्स. आणि तो कशासाठी घेतो तर त्याचे गोल्स डिराइव्ह करण्यासाठी, अचीव करण्यासाठी. यातला शेवटचा पॉईंट आहे व्हेरीफाईंग द डिसिजन. इट इज ड्युटी ऑफ एव्हरी मॅनेजर टू सी वॉट एव्हर द डिसिजन इज प्रॉपरली इम्प्लिमेंटेड ऑर नॉट. व्हेरीफाय करावं लागतं की त्यांनी घेतलेली जे डिसिजन आहे ते प्रॉपर पद्धतीनं कार्य करत आहे किंवा नाही. तर आशा आहे मित्रांनो, या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल. आणि आपण यासह थांबत आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.